इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. एका 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. वर्षा पांडुरंग अर्धवटराव वय 33 आणि स्वरा पांडुरंग अर्धवटराव वय 14 दोन्ही राहा सुशील नगर सोलापूर अशी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी आई आणि मुलीची नावे आहेत. नेमकी घटना काय? पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोलापूर ते टिकेकरवाडी रेल्वे ट्रॅकवरील इलेक्ट्रिक पोल क्रमांक 458-3C जवळ रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास दोघी आई मुलगी अत्यंत गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. रेल्वे ट्रॅकवर अपघात झाल्याची माहिती मिळताच वेळापूर नका पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल GS मणुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हेड कॉन्स्टेबल GS मणुरे यांनी वेळ न दवडता दोघींनाही तातडीने उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापूर्वीच त्या दोघींचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे सुशील नगर आणि संपूर्ण सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. आई व मुलीने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी वेळापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.